कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊयात। पहिलीच बातमी, अकोट ते अकोला पायदळ कापूस दिंडी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आयोजित करण्यात आली आहे। शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळत असल्याने दिंडी काढण्यात आली। तसंच प्रशासन केवळ 5.6 क्विंटल कापूस खरेदी करते, ही मर्यादा 11 क्विंटल पर्यंत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। लातूर जिल्ह्यात बारदाण्याअभावी खरेदी केंद्र बंद आहे। खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारात नेण्याची वेळ आली आहे। क्विंटल मागे 1000 रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। जालन्यात रब्बी पिकाच्या पेरणीला वेग आला असून ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीला सुरुवात झाली आहे। सध्या जिल्ह्यात थंडीचं वातावरण असल्याने थंडी, गहू आणि हरभरा पिकांच्या पेरणीला वेग आल्याचं पाहायला मिळतं। नंदुरबारमध्ये पपईला चांगला दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। तोडणीला आल्यानंतर पपईचा भाव कमी झाल्यामुळे पपईची तोडणी करावी का, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे।